भैरवनाथ यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने आपलं आज हे कीर्तन आहे। सज्जनानो, भैरवनाथाला काय आवडतं? भोलेनाथाच्या दरबारामध्ये आपण सिद्धेश्वराला काय आवडतं किंवा पांडुरंगाला काय आवडतं? पांडुरंगाची भगवंताची आवड सांगणारा हा निळोबरायचा अभंग आहे। तसं पाहायला गेलं तर आवड प्रत्येकाला आहे महाराज, नुसती देवालाच आवड आहे असं काही नाही। नीट आहे का बरं? वेळेवरती कीर्तन सोडणार आहे मी। नुसती आवड देवालाच आहे असं काही नाही, आवड साधूला सुद्धा आहे, आवड माणसाला सुद्धा आहे। आणि देवाला तर आवड आहे आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात आपल्याला पाहिजे, पण समजण्यासाठी सांगतो लो महाराज साधूची आवड। आणि महाराज साधूला काय आवडतं? जा आळंदीला आणि ज्ञानोबारांचं दर्शन घ्या, विचारा माऊलीला, माऊली वयाच्या तरुणपणात त्याग केला, काय आवडतो? माऊलींचं उत्तर आहे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी। त्याला अनेक क्रमाने जग सुखी व्हावं, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट येते परोपकारी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, जाडो संताचे मार्ग आदराने भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ, अवतारत्मा धराया कारण उद्धराया जन जड जीव, माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची टाळी वाजवा। माझ्या जीवीची किंवा माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेईल गुढी। म्हणून आता ज्ञानोबारांच्या 16 आषाढी 16 आता जवळ आलाय। आता महिना दीड महिने कीर्तन राहिले असते ना आता डायरी मध्ये। एकदा का 5-6 जून संपलं, चलो आता 5-6 जून पर्यंतच कीर्तन आहेत कोणते बी कीर्तन करायला, परत मग वर्ष श्राद्धाचे असतील पण सप्ते नाही है का नाही? बरोबर आहे का नाही? आता 5-6 जून पर्यंत आहेत पण परत नाही महाराज कीर्तन पाहायला मिळत। मग परत चला ज्ञानोबारांच्या सोहळ्यात। ज्ञानोबारांच्या सोहळ्यात जे लोक जातात ना, 10-15 लाख लोक ज्ञानोबारांच्या सोहळ्यात असतात। जो सोहळा सुरू केलेला महाराज, लोकांनी सोहळ्यात जावं, टाळे वाजवावी, गुढे उभारावी, वाटही चालावे पंढरीची, आणि चालत असताना वारकऱ्यांनी भजन करावं। भजनाच्या माध्यमातून, नीट आहे का, नामस्मरणाच्या माध्यमातून वारकऱ्यांनी जगाने सुखी व्हावं ही साधूची आवड आहे। या जगातली कोणतीही संत घ्या महाराज आणि विचारा त्यांची आवड, साधूची आवड एकच, जगाने सुखी असलं पाहिजे। कुणाला विचारा तुम्ही, ज्ञानोबारायला विचारा, तुकोबारायला विचारा, नाथ महाराज आहेत आमचे, नाथ बाबाला विचारा पैठणला जाऊन, हो नाथ महाराजांनी सुद्धा म्हणावं की जगाने सुखी व्हावं। नाथ महाराजांनी तर अनेक भारुडातून अनेक रूपकातून जगाला जाग केलंय महाराज। संत वेळोवेळी जाग करतात ना, आता जागा
आता जागा आता जागा आता जागा आता जागा आता जागा रे भाई आता जागा आता जागा आता जागा रे भाई आता जागा आता जागा आता जागा आता जागा आता जागा आता जागा ना आता जागा रे आता जागा आता जागा आता जागा रे भाई आता जागा 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 रे भाई आता जागा आता जागा रे भाई आता जागा आता जागा आता जागा आता जागा भीमसिंह महाराजांची चाल कमी करतो ते भीमसिंह महाराज कोण सांगतो तुम्हाला भगवानगड पाथर्डी तालुक्यात माहिती आहे सगळ्यांना भगवानगडाचे सध्याचे विद्यमान महंत ते गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्रीजींच्या अगोदरचे महंत भीमसिंह महाराज भीमसिंह महाराज म्हणजे अष्टपैलू संत होते अष्टपैलू गायन तेवढं तयार वादन तेवढं तयार कीर्तन तेवढं तयार अभ्यास तेवढाच भीमसिंह महाराजांची चाल आहे महाराजांची मला माळ आहे म्हणून बाबाची आठवण म्हणून कीर्तनात चाल म्हणावी संत जाग करतात अरे ज्ञानोबारायांनी जाग केले ऐका बरं तुकोबारायांनी जाग केले सद्गुरु भगवान बाबांनी जाग केले सद्गुरु भीमसिंह महाराजांनी वामनभाऊ महाराजांनी जाग केले सद्गुरु संत शिरोमणी नामदेव महाराजांनी जाग केलं संत शिरोमणी आरांचे आपले संत सावता महाराजांनी जाग केले वेळोवेळी जाग व्हा भजन करा लागा भजनाला व्हा सुखी ही साधूची इच्छा आहे साधूची आवड आहे चला साधूची आवड मी तुम्हाला तासभर सांगेन थोडी बाजूला ठेवू साधूची आवड 2 नंबर आवड आहे माणसाची आता माणसाची आवड काय युक राहिली काय कुणाला काय आवडतं कुणाला काय कुणाला 4 महिन्याचं खायला आवडतं कुणाला 4 महिन्यात पहिला आवडतं कुणाला कीर्तन करायला कुणाला भजन करायला कुणाला गायन करायला कुणाला पकवाज वाजवायला कुणाला सिस्टीम लावायला कुणाला विना घ्यायला कुणाला चोपदार व्हायला कुणाला टाळा घ्यायला प्रत्येकाची आवड भिन्न नाही पण याच्यात एक गंमत आहे आवड नाही असा माणूस सापडणार नाही लोक महाराज या जगातल्या प्रत्येक माणसाला आवड आहे पण ज्ञानोबारायांनी जगाची आवड सांगितली माऊली म्हटले जगाची आवड काय जगस्प्रेयास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडी ज्ञानोबा म्हटले जगाला काय आवडतो नीट आहे का बरं का जगाला आवडते ती सत्ता आता सत्ता कुणाला आवडत नाही सत्तेबद्दल नाही बोललेलं बरं मी बोलतो नाही एवढं लक्ष द्या सत्ता कुणाला आवडत नाही सगळ्यांना आवडते महाराज अरे गावचा सरपंच तालुक्याचा आमदार जिल्ह्याचा खासदार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देशाचा पंतप्रधान व्हायला कुणाला आवडत नाही याचा एक थोडं कमी कर बरं याची शिट्टी मारत कुणाला आवडत नाही मारते शिट्टी थोडा मेड कमी करायचं इड लक्ष द्या सगळ्यांना आवडत लहान मुलाला बापावर सत्ता करावीशी वाटते बापाला मुलावर करावीशी वाटते मुलीला आईवर करावीशी वाटते आईला मुलीवर करावीशी वाटते सत्ता आहे महाराज प्रत्येक जणाला आवडते सत्ता गायकाला वादकावरती वादकाला गायकावरती कीर्तन करायला श्रोत्यावरती श्रोत्यांना कीर्तन करावरती
सत्ता प्रत्येक जणाला आवडते, सत्ता कुणाला आवडत नाही महाराज, सगळ्यांना आवडते. सार्वभौम पद कुणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडतं. खुर्ची कुणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडते महाराज. श्रीमंती कुणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडते. लोक काय लोक मनाने श्रीमंतीचा बडेजाव करतात महाराज, मनाने श्रीमंतीचा बडेजाव. आता आम्ही एखाद्या वेळेस कीर्तनाला गेलोत ना, एखाद्या गावात एखादा माणूस असतो बंगल्यावाला, तो त्याच्या घरी नेतो, त्याचा भाव नसतो महाराजाने आपल्या घरी यावं, महाराजाने आपल्या घरी 2 घास खावं. अगोदर बंगला तर किती जात, महाराज हा बंगला याला इतका खर्च आला, बाथरूम असं, किचन असं, 4 बेड लावले, त्याला एसी. अरे बाबा आमची इच्छा नाही तू बंगला बघायची, आमची इच्छा नसताना का दाखवतो तुझा बंगला तू. पण लोकांना लय महाराज, कुणाला आवडत नाही. एखादा माणूस शेतामध्ये नेतो, बाबा चला आपल्या शेतामध्ये आंबे खायला. अरे नको ना बाबा, 150 रुपये किलो आंबे आम्ही 10-5 किलो खातो वाटाने चलता. कशाला तुझे आंबे खायला नेतो, ते आंबे खायला नेत नाही जात. मग चला शेतामध्ये, शेतामध्ये गेलो ना पहिले आंबे खाऊ गेलीत नाही. बाबा ही आपली शेती आहे, ह्या बांधापासून तर त्या बांधापर्यंत 50 एकर सलग आपली बाबा ही. ती शेती याला मूर्खातून काढते. ती शेती म्हणते अरे नालाय का, तुझा पंजा सुद्धा असंच म्हणत होता. शेती याला म्हणते तुझा पंजा बी आज असंच म्हणायचा, हे आपली शेती आहे, तुझा 3रा नंबर आहे. बाप सुद्धा असं म्हणायचं, तुझा बाप तुझा 3रा नंबर आहे. कुणाला आवडत नाही महाराज, आपलं दाखवतो महाराज लोकाला, आपण आवडत महाराज, प्रत्येकाला आवडत. खरं सांगू का, सार्वभौम पद पडिये. काय साधकांनी प्रश्न केला, माऊली हे आम्हाला आवडणार नाही. माऊली म्हटले नमरने निर्विवाद जगा पडी. आता एवढे जण तुम्ही कीर्तनाला आला, जंगल में मंगल आहे महाराज. हो इथं काहीच नाही जवळ, एवढे जण कीर्तनाला आला. खरं सांगा कीर्तन झाल्यानंतर कुणाला वाटतं का जावा म्हणून? ऐकता कीर्तन, ऐकता तुम्ही ऐकता ना माय? जावा म्हणजे कुठं घरी नाही बरं का, माझी भाषा कळते तुम्हाला. जावा म्हणजे कुठं घरी नाही, नो घरी गोईपुरी. कुणालाच वाटत नाही महाराज, मरू कुणाला वाटत नाही. तुम्हाला विचारा संतोष महाराज कशाला एवढा लांब फिरताव, कशाला रोजच कीर्तन, गाडीला दम नाही, तुम्हाला दम नाही, चालणाऱ्या दत्ता महाराजाला दम नाही, कशाला एवढं फिरता महाराज. याच्यापेक्षा एक काम करा, काय मरून जा. मरू वाटतंय? अहो मला काय विचारता, 95 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला विचारा, बाबा 95 वर्षाचे झाले, डोळ्यांनी दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, दात पडले बाबा तुमचे, बाबा कशाला दुःख सहन करता हो, कशाला 100ची वाट पाहता हो. अहो बाबा एवढा त्रास सहन करून घेण्यापेक्षा बघा ना, तुमची सून तुम्हाला जेवायला पी देत नाही, पोरगा तुमच्याकडे 5 सुद्धा नाही बाबा, एका गोट्यामध्ये पडून एका कोटभरती झाला 95 वर्षाचे. आता कशाला अपेक्षा ठेवता, एक काम करा बाबा मरून जा. 95 वर्षाचा म्हातारा माणूस म्हणे, ए संतोष महाराज तूच मर. मरू कुणाला वाटत नाही महाराज. आगा मरा बोल न साथी आणि मेलिया बरी रडती. मर हा शब्द कुणाला आवडायला तयार नाही. दादा मरण कुणालाच आवडत नाही. खरं सांगू का, मरण कधी कुणाच्या बापाला चुकत नाही. नाशिवंत
जाणार एक नाही आले अवतार येरते पामर जीवत ते अविता आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. तुम्ही आम्ही लय चिल्लर येत राहू मरणाच्या बाबतीत. माणसाची इच्छा मी मरू नाही मरायचे सगळ्यांना. सज्जनानो खरं सांगू का मरा सगळेजण काय अडचण नाही मरायच्या बाबतीत. मरायचे तर सगळ्यांनाच. मरण्याच्या अगोदर कधीतरी भजन करा कधीतरी